बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। नवनीत राणा बोगस 7 प्रमाणपत्र प्रकरणाचा दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आज निकाल आहे। तर दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात हा निकाल येणार आहे, त्यामुळे निकाल नेमका काय असेल त्यावरच नवनीत राणा यांचं भवितव्य ठरणार आहे, त्यांच्या खासदारकीचं भवितव्य ठरणार आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांच्या बोगस 7 प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। अमरावतीमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी त्यांच्या बोगस 7 प्रमाणपत्राविषयी सुद्धा निकाल येणार आहे। तर नवनीत राणा भाजपच्या उमेदवार आहेत। निकाल येण्याआधीच त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर आज अमरावती लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी निकाल येणार आहे। त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर भाजपला अपेक्षितच निकाल येणार की काही नाट्यमय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हायकोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवलं होतं, त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतलेली होती। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण झाली आहे, निकाल राखून ठेवण्यात आलाय आणि आज सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार, हायकोर्टाने जो निकाल दिलेला होता तोच कायम ठेवणार का त्याच्या उलट काही निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर काय आहे हे प्रकरण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला जातोय। तर 8 जून 2021 रोजी मुंबई हायकोर्टाने जात वैधता प्रमाणपत्र हे रद्द केलेलं होतं। नवनीत राणा यांनी खासदारकीसाठी जो उमेदवारी अर्ज भरला होता त्यासोबत हे जात प्रमाणपत्र दिलेलं होतं। जात वैधता प्रमाणपत्र रद्द करत त्यांना दंडही ठोठावलेला होता। तर 22 जून 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिलेली होती आणि मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारीकडून SC चं बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये तर नवनीत राणा यांनी त्यांच्या वडिलांचे 3 बनावट शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दिले असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय असेल याकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर या निकालावरच त्यांचं भवितव्य ठरणार आहे। दरम्यान ही थेट दृश्य अमरावतीमधली आपण बघू शकतोय। सकाळीच नवनीत राणा यांनी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते आता कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना आपल्याला दिसून येत आहेत। पुढे काही आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे अर्ज भरण्याची तयारी सुद्धा त्यांची सुरू असेलच आणि आता सेल्फी काढताना नवनीत राणा या आपल्या कार्यकर्त्यांसोबत दिसून येत आहेत। मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली, जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक, माझे देशाचे लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे, तेवढीच देवी चरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे, एवढंच मी सांगू शकते। आपल्याला निकाल आणि नामांकन अर्ज एकाच दिवशी येत आहे, काय योगायोग आहे? योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल। कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल। तर मला वाटते बस देवाचरणी साकडच घातलाय, जे खरं आहे ते बाहेर येऊ द्या तेव्हा। तर नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राणांसाठी आज महायुतीची अमरावतीमध्ये जाहीर सभा ही आयोजित करण्यात आली आहे। फडणवीस, अजित पवार आणि बावनकुळे यावेळेला उपस्थित राहणार आहेत। जाहीर सभेनंतर रॅली सुद्धा काढली जाणार आहे, भव्य रॅली काढली जाणार आहे। एकीकडे निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा, जो अगदी काही तासांमध्ये लागणार आहे, 2 तासांमध्ये बरोबर निकाल वाचनाला सुरुवात होईल। हा निकाल नेमका काय आहे याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असताना दुसरीकडे भाजपकडून तयारी सुरू असल्याचं दिसून येते। नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज आज भरला जाणार आहे आणि त्यासाठी जाहीर सभा ही आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे त्यांच्या अर्ज भरण्याच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत। जाहीर सभेनंतर भव्य रॅली या ठिकाणी काढली जाणार आहे। त्यामुळे आता ही जी तयारी भाजपकडून करण्यात आली आहे भव्य रॅलीची, त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरण्याची, ती पूर्ण ज्यासाठी ही तयारी केलेली आहे त्यामध्ये त्यांना यश येणार की नाही ते आता निकालावरच ठरणार आहे। विश्वास घेऊनच या मैदानमध्ये मी गेल्या 12-13 वर्षापासून काम करत आहे, पण एक नवीन उमेदवार म्हणून, नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडची महिला म्हणून, एक माझी सैनिकाची मुलगी म्हणून कधी जीवनातही मी स्वप्न नाही पाहिलं होतं की कधी मला सुद्धा या पद्धतीने लोकांची सेवा करण्यासाठी कधी चान्स भेटन, देव आशीर्वाद देईन, लोकप्रेम देईन। कारण की वडिलांना देशाप्रती सेवा करताना ती भाव मी लहानपणापासून माझ्या परिवारात पाहिलेला आहे आणि तो सौभाग्य आहे माझं
नशीब आहे माझी की मी सुद्धा माझे लोकांची सेवासाठी मैदानात उतरली. लोकांनी भरभरून प्रेम दिलं. जिथे मराठी येत नव्हती लोकांनी ते सुद्धा स्वीकारली. प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. त्या विश्वास व्यक्त करताना दिसतायत. आपल्याच बाजूने निकाल येईल असं त्या म्हणताना दिसतायत. त्यामुळे आज नेमकं काय होणार ते बघावं लागेल. नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, पण दुसरीकडे त्यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये निकाल सुद्धा सुप्रीम कोर्टाचा येणार आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहे. सूरज, काय सांगाल? एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे बोगस जात प्रमाणपत्राविषयी, तर दुसरीकडे भाजपकडून भव्य रॅलीची तयारी करण्यात आली आहे. नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कसं चित्र आज अमरावतीमध्ये दिसतंय? नक्कीच परा, अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर नवनीत राणा आणि भाजपच्या वतीने जोरदार अशी तयारी जी आहे जी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी करण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आता तब्बल 2 तासानंतर जो आहे साधारणतः 11 वाजता आहे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल येणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तत्पूर्वी सकाळी उठून नवनीत राणा यांनी अमरावतीच्या हनुमान गडीवर हनुमानजीची या ठिकाणी पूजा केली. तसेच जर पाहिलं गेलं तर अमरावती शहराचं नव्हे तर संपूर्ण विदर्भाचं आराध्य दैवत अंबादेवी आणि एकविरा देवीचं त्यांनी पूजा केली आणि त्यांना ओटी सुद्धा भरली आणि आशीर्वाद घेतला. तर आपण जर पाहिलं तर नवनीत राणा यांनी 2014 आणि 2019 मध्ये जे आहे ती अनुसूचित जातीच्या याच्यावर निवडणूक लढवली होती. आणि त्यातच जर पाहिलं गेलं तर तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांची जात वैधता प्रमाणपत्र जे बनावट असल्याचा आरोप केलेला होता. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर मुंबईच्या हायकोर्टामध्ये जे आहे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे PS सुनील भालेराव यांनी याचिका दाखल केली होती. आणि आपण जर पाहिलं तर 7 जून 2021 मध्ये जे आहे ते मुंबई हायकोर्टाने नवनीत राणांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते रद्द केलं होतं आणि त्यांना 2 लाख रुपयाची शिक्षा सुद्धा 2 लाख रुपयाचा दंड सुद्धा ठोठावलेला होता. आणि त्याला जे आहे हायकोर्टाच्या निकालाला जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणांनी आव्हान दिलं होतं. आणि 22 जून 2021 रोजी जे आहे ते नवनीत राणांना या ठिकाणी दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सुनावण्या सुरू होता. फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी 4 वेळा या ठिकाणी दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला, जोरदार असा युक्तिवाद झाला. आणि 14 दिवसानंतर जो आहे तो सुप्रीम कोर्टाने निकाल देणार असं सांगितलं गेलं होतं. मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 25 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी सुद्धा निकाल लागलेला नव्हता. मात्र निकाल लागण्यापूर्वी जे आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनीत राणांना अमरावती लोकसभेची भाजपची उमेदवारी जाहीर केली होती. आणि 2 दिवसाआधी जर पाहिलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांना भारतीय जनता पार्टीचा A आणि B फॉर्म दोन्ही दिलेला होता. आणि आज जर पाहिलं गेलं तर आज नवनीत राणांच्या जात पडताळणीवर निकाल येणार आहे. नवनीत राणांच्या विरोधात जर निकाल केला तर नवनीत राणा आपला उमेदवारी भरू शकणार नाही. त्यांना जर दिलासा मिळाला तेव्हाच ते उमेदवारी अर्ज भरू शकतात. नवनीत राणांचं जात वैधता प्रमाणपत्र जर पाहिलं तर कोर्टामध्ये आहे आणि कोर्टामधूनच जात प्रमाणपत्र घेऊन नवनीत राणांना निवडणूक लढता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण जे लक्ष लागलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे, सुप्रीम कोर्ट नेमकं निकाल काय देतं हे या निमित्तानं बघावं लागेल. मात्र जर पाहायला गेलं तर वारंवार निकाल या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये उशिरा केल्यामुळे 20 ते 22 तारखा मॅनेज केल्याचा आरोप जे आहे खुद्द याचिकाकर्ते आनंदराव अडसूळ यांनी केलेला होता. आणि जर पाहिलं तर सुप्रीम कोर्ट मॅनेज झालं की काय अशी जी शंका आहे आनंदराव अडसूळांनी आणि अभिजित अडसूळांनी व्यक्त केली होती. मात्र जर आता पाहिलं तो दिवस आता उजाडलेला आहे आणि 11 वाजता जे आहे जे दिल्लीचं सुप्रीम कोर्ट जे आहे नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्र निकाल देणार आहे. आणि यातूनच जर जे आहे नवनीत राणांचं खासदारकीचं भविष्य अवलंबून आहे. आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर अमरावतीच्या दसरा मैदानामध्ये भव्य अशी नामांकन रॅलीची तयारी करण्यात आलेली आहे. अमरावतीच्या दसरा मैदानामध्ये भव्य अशी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार अशी सभा होणार आहे. पण जर पाहिलं तर महायुतीमधूनच जे आहे जे नवनीत राणांना आव्हान मिळालं आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बुबे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे दिनेश बुबचं या ठिकाणी नवनीत राणापुढे आव्हान असणार आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणांच्या बद्दल नेमका काय निकाल येईल याची संपूर्ण अगदी बरोबर आहे सूरज. एकीकडे पक्षातूनच महायुतीमधूनच विरोध त्यांना होत होता तरी सुद्धा भाजपने उमेदवारी दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकालही अजून आलेला नव्हता तरी सुद्धा उमेदवारी का दिली असा सवाल महायुतीमधीलच नेते उपस्थित करत होते. त्यामुळे या निकालाकडे या सर्व नेत्यांसह विरोधकांचा आणि जे समर्थक आहेत त्यांचंही लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.